बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे एका घरावरचं छप्पर उडालं। घरात बांधलेल्या झोपाळ्यासह घरावरचं हे छप्पर उडालं। या दुर्घटनेमध्ये 6 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बुलढाण्यातील देऊळगाव घुबे परिसरातली ही धक्कादायक घटना समोर येते। घुबे गावातील 30 ते 40 घरांवरचे 3 पत्रे उडालेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव घुबे या गावामध्ये एक हृदयदायक घटना घडली। मी ज्या घरी उभा आहे सध्या त्या घरामधल्या एका 5 महिन्याच्या चिमुकलीचा या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी मृत्यू झालाय। आपण बघू शकतो की हेच ते घर आहे ज्या घरामध्ये चिमुकली झोपलेली होती आणि झोपलेली असताना अचानक 9-9:30च्या दरम्यान एक अवकाळी पाऊस आणि वादळी वारा या ठिकाणी झालाय आणि त्यामुळे या चिमुकली जी या घरामध्ये झोपलेली होती त्या घरामध्ये सुद्धा हा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आणि अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या संपूर्ण घरावरती जी टीन पत्र ती अक्षरशः उडून गेलेली आहेत। जवळपास या घरामध्ये झोपलेली जी मुलगी होती 5 महिन्याची सई साखरे नावाची, ती अक्षरशः या पाळण्यासकट जवळपास या घरापासून 200 फुटाच्या अंतरावरती टीनासकट जाऊन पडली आणि तिचा पाळणा सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पडला। तिचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।